नमस्कार। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे। या प्रकरणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमदार यांनी एकत्रित येत प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप झालेला वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला। प्रामुख्याने हे प्रकरण समोर आल्यापासून भाजप आमदार सुरेश धस यांनी सातत्याने याबाबत आक्रमकपणे बोलत धनंजय मुंडेंना टार्गेट केलंय। वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे आहे, ते वाल्मिक कराडला पाठीशी घालत आहेत, त्यांच्यामुळेच बीडची गुन्हेगारी वाढली असे एक ना अनेक आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केले होते। त्यावर आज अखेर धनंजय मुंडेंनी 4 शब्दांमध्ये सुरेश धस यांना सूचक इशारा दिला आहे। आज शिर्डीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा अशा शब्दांमध्ये सूचक इशारा सुरेश धस यांना दिला आहे। दरम्यान राजीनाम्याच्या मागणीवरून आणि इतर आरोपांबाबत बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटलंय की मला टार्गेट करण्यासाठी काही लोक करत आहेत। बीड जिल्ह्याची जबाबदारी अजितदादांवर आली आहे। फक्त बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे। बीड जिल्ह्यात आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निगरून हत्या झाली, त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही। ज्यांनी हे केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे। त्या गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होत आहे। बीडचा बिहार झाला, कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगपैकी प्रणित एक आहे, याला बदनाम करू नका असं आव्हान देखील धनंजय मुंडे यांनी दिलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर सुरेश धस काय प्रत्युत्तर देणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। त्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।